प्रभू महाराज की जय। ही दवना अशी वनस्पती आहे। या ठिकाणी या दवना वनस्पतीची उपलब्धी आहे। दवना वनस्पती सुगंधी वनस्पती आहे, औषधी वनस्पती आहे। वेद पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे। आणि दवना पर्व नावाचं एक पर्व आहे। पर्व म्हणजे मंगलकाळ, त्या ठिकाणी गुरुजनांचं पूजन, देवाचं पूजन, अशा ठिकाणी हा दवना व्हायला जातो। लीळाचरित्रामध्ये दवनाचं वर्णन आलेलं आहे। तसेच श्री चक्रधर स्वामी महाराजांना दवना अर्पण केलेला आहे। सिन्नर या ठिकाणी दवना पर्व झालेला आहे। तसेच श्री गोविंद प्रभू महाराजांना देऊळवाडा या गावामध्ये दवना पर्व झालं आणि अशा वेळेला दामोर्त राजांनी श्री प्रभू महाराजांना दवना पर्वाचं पूजन केलेलं आहे। त्यावेळेला दवना ही अशी वनस्पती अर्पण केली आहे। आता सध्याच्या काळामध्ये तीर्थयात्रांच्या यात्रा सुरू आहेत। चैत्र महिन्यामध्ये रिद्धपूरची यात्रा 4 तारखेला आहे। चैत्र द्वितीयेला रिद्धपूरची यात्रा असते। या यात्रेमध्ये भक्तगण श्रीप्रभू बाबांच्या तीर्थस्थाना हा दवना वाहतात। फलटण, पंचाळेश्वर, कनाशी तसेच बऱ्याच तीर्थस्थानाच्या ठिकाणी असा दवना अर्पण केला जातो। अशी ही दवना वनस्पती आहे। फार पुरातन काळामध्ये या दवना आणि आजही आयुर्वेद शास्त्रामध्ये दवण्याचं वर्णन आहे। ते औषधी वनस्पती आहे, सुगंधी वनस्पती आहे। या दवण्याचा वाळल्यानंतरही वापर होतो, ओली वनस्पती वापरतात। अशी ही दवना वनस्पती देवाला अर्पण केली जाते। या वनस्पतीचं अशा प्रकारचं हे वनस्पती आहे। याला अशी फुलं येतात, हिरव्या रंगाची आहेत आणि त्यानंतर काही पिवळसर, काही हिरवट अशा प्रकारची फुलं आहेत। आणि अशी वनस्पतीचे मुळही सुगंधी आहे, शेंडाही सुगंधी आहे, देठही सुगंधी आहे आणि वाळल्यानंतरही याचा उपयोग होतो। अशा प्रकारची ही वनस्पती देवाला अर्पण केली जाते। श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी दवना पर्व झालेला आहे। अशा जे भक्तांनी श्रीप्रभू बाबांना अर्पण करतात, परंपरेनं वाहत आलेले आहेत। आपणही सर्वांनी या दवना पर्वाचा लाभ घ्यावा, दवना देवाला अर्पण करावा। अशी ही वनस्पती, याची जाणीव आपण करून घ्यावी। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। दंडवत प्रणाम। खाली होतं ना, त्याचं नाव पण नाही सांगत। अरे दुसरा व्हिडिओ काढू थांब। हां घ्या दुसरा व्हिडिओ। रिद्धपूर काशी क्षेत्र या ठिकाणी हा दवना सुदर्शन दादा यांच्या वासनकर यांच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे। राजमठाच्या समोरच यांचं दुकान असते आणि त्यांच्या घरी दवना उपलब्ध असतो। ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी हा दवना उपलब्ध करून घ्यावा। या ठिकाणी हा दवना आहे, अत्यंत सुगंधी वनस्पती। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। डबल भेटू नका, नेट लाव रे भाऊ। हा लावतो। चला आता तुम्हाला युट्यूबवर टाकून देतो। सुदर्शन दादा वासनकर यांच्याजवळ दवना घ्यावा। पैसे उधार ठेवा, पैसे देऊन